अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। प्रश्नोपनिषदामधले 4 प्रश्न आपण पूर्ण केले। आता 2 प्रश्न राहिलेले आहेत आणि आज पंचम प्रश्न आपण सुरू करत आहोत। ह्या पंचम प्रश्नामध्ये प्रामुख्याने ओंकार साधनेवर बद्दल प्रश्न आहेत आणि ओंकार साधनेमध्ये काय काय उपलब्धी होऊ शकते असा तो पूर्ण विषय आहे। तेव्हा आपण त्याच्यातला पहिला मंत्र आपण सुरू करूया। तेव्हा पहिल्या मंत्रामध्ये मंत्र असा आहे की अथ हैनम शैभ्यः सत्यकामः पप्रच्छा सयो हवै तद भगवन् मनुष्येषु प्रेरणांत ओंकार ओंकारम भी ध्यायित कथम वाव सतेन लोक जयतीति। अन्वय असा है कि अथ ह एनम शैभ्यः सत्यकामः पप्रच्छ भगवन् मनुष्येषु सह यह हः वै प्रायणान्तम तत् ओंकारम अभिध्यायित सह तेन कतमं लोकम वाव जयती इति। शब्दशः अर्थ असा आहे की त्याच्यानंतर म्हणजे हे 4 प्रश्नापर्यंत जो काही प्रश्न उत्तर झाले त्याच्यानंतर या ख्यातनामी असलेल्या या महर्षी पिप्पलाद ऋषींना शिबीपुत्र सत्यकामाने असा प्रश्न विचारला की भगवान मनुष्यामध्ये तो जो कोणीही मृत्यूपर्यंत त्या ओंकाराचे यथायोग्य ध्यान करत असतो आणि तो त्या ओंकाराच्या उपासनेच्या बळाने कोणत्या लोकास निस्संदेहपणे जिंकत असतो, हा माझा प्रश्न आहे। तेव्हा अशा ह्या प्रश्नाचा काय आहे ते पाहू आपण की ह्या मंत्रामध्ये सत्यकाम यांनी प्रश्न विचारला आहे आणि तो ओंकाराच्या संदर्भात हा प्रश्न विचारला आहे आणि ओंकाराच्या उपासनेबद्दल त्यांनी ही जिज्ञासा व्यक्त केली आहे की जो मनुष्य आजीवन ओंकाराची यथायोग्य उपासना करत असतो, म्हणजे हे फार महत्त्वाचा प्रश्नाचा भाग आहे की जो ओंकाराची उपासना करतो आणि कशी तो आजीवन म्हणजे मृत्यूपर्यंत त्याची ओंकाराची उपासना अखंड असते असा जो मनुष्य आहे त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे। तेव्हा जो मनुष्य आजीवन ओंकाराची यथायोग्य उपासना करत असतो त्यास त्या उपासनेद्वारा कोणत्या लोकांची प्राप्ती होते, अर्थात त्याचे काय फल आहे, असा हा प्रश्न आहे। प्रश्न अगदी साधा सोपा आहे पण फार महत्त्वाचा आहे, कारण आपण आतापर्यंत पुष्कळ उपनिषदामध्ये ओंकार साधनेबद्दलचं आपण चिंतन केलं आणि ओंकार साधनेमध्ये ओंकार साधना कशी करायची आणि त्या ओंकाराचं काय स्वरूप आहे असं हे सगळं आपण विस्ताराने पाहिलं। पण त्याची उपलब्धी नेमकी काय होती हे आता पहिल्यांदा पाहत आहोत की ओंकाराची साधना म्हणजे षटचक्र भेदनाची साधना जी आहे, ओंकाराने आपलं प्रत्येक चक्र आपण शुद्ध करतो आणि त्या शुद्ध झालेल्या चक्रातून चैतन्याचा प्रवाह वाहतो आणि आपल्याला परब्रह्म परमेश्वराच्या अनुसंधानामध्ये आपण येऊन जातो, अशा प्रकारची ती उपासना आहे। म्हणजे आपण जीवन जगत असतानाच परब्रह्म परमेश्वराच्या संपर्कात या ओंकाराच्या साधनेने आपण येत असतो आणि ती उपासना सातत्याने नियमाने मृत्यूच्या दिवसापर्यंत जेव्हा मनुष्य करत असतो त्यावेळेस त्या ओंकाराच्या उपासनेमुळे त्याच्या पेशीमध्ये त्याच्या पूर्ण शरीरात ओंकाराचाच तिथे त्या ठिकाणी ध्वनी असतो, त्या ठिकाणी ओंकाराचाच पूर्ण त्या संपर्क असतो आणि ह्या ओंकाराच्या संपर्कामुळे तो ओंकार स्वरूप होतो तो स्वतः। असा झाल्यानंतर अशी जी स्थिती झाली त्याची त्यावेळेस त्याला कोणत्या लोकांची म्हणजे आता आपण हे भूलोक आहेत, अंतरिक्ष आहे, स्वर्गलोक आहे, अशा प्रकारचे जे काही त्रैलोक्य आणि त्रैलोक्याच्या वरचे जे लोक आहेत ब्रह्मलोकापर्यंत अशा प्रकारचे विभिन्न लोक आहेत। तर ज्यांनी ओंकाराची उपासना केली त्या साधकाला आणि तो सिद्ध झालेला तो मनुष्य आहे त्याला नेमका कोणता लोक मिळतो असा तो प्रश्न आहे। तेव्हा त्याचं उत्तर आता ह्या दुसऱ्या मंत्रात दिलेलं आहे। तस्मै स होवाच एतद्वै सत्यकाम परम च ब्रह्म यदोंकार
तस्मात् विद्वाने ते नैवाय तने नैकतर मन्वेति तस्मै सह ह उवाच सत्यकाम एतत् वै यत् ओंकार परम ब्रह्मच अपरमच तस्मात् विद्वान एतेन एव आयतनेन एकतरम अन्वेति असा त्याचा अन्वय आहे। तेव्हा याचा पहिल्यांदा शब्दशः अर्थ काय आणि मग आशय पाहू की त्यावर म्हणजे त्या प्रश्नावर त्या प्रसिद्ध पिप्पलाद महर्षींनी असं म्हटलं की हे सत्यकाम, निश्चितच हा जो ओंकार आहे तोच तो परब्रह्म आणि अपरब्रह्म देखील आहे। म्हणजे तो ओंकारच, आपण हे मागच्या उपनिषदात केनोपनिषदात पाहिला, आपण ओंकाराचा खूप विस्ताराने आपण ह्याच्यामध्ये मांडुक्य उपनिषदामध्ये पाहिला आपण की मांडुक्य उपनिषद हे पाहिलं की तो परब्रह्म सुद्धा आहे आणि अपरब्रह्म सुद्धा आहे। म्हणजे तो ह्या ब्रह्मांडाच्या पलीकडे असणारा तत्वस्वरूप जे तत्व आहे त्याला परब्रह्म, पर म्हणजे पलीकडचा, तर तो पलीकडचं जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व हे हा ओंकार आहे। आणि अपर म्हणजे अलीकडचा, म्हणजे या ब्रह्मांडाला व्याप्त असणाऱ्या या संबंध ब्रह्मांडातल्या अणुरेणूमध्ये अंतर्बाह्य जो ओंकाराची वस्ती आहे त्या ओंकाराच्या वस्तीला अपरब्रह्म असं म्हटलेलं आहे। म्हणजे हे दोन शब्द आपल्याला समज, आपण त्यावेळेस पाहिले मांडुक्य उपनिषदामध्ये की परब्रह्म म्हणजे काय आणि अपरब्रह्म म्हणजे काय। तेव्हा ह्या दोन्हीमध्ये तो ओंकार जो आहे तो व्याप्त आहे असं पहिल्यांदा महर्षी सांगतात। आणि त्यामुळे ह्या असं ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे की तो पर आणि अपर या दोन्ही ठिकाणी तो आहे, असा जो मनुष्य आहे तो या एकाच प्रणव ओंकाराच्या चिंतनामध्ये अपर आणि पर या दोन्ही ब्रह्मापैकी कोणत्याही एकाचे श्रद्धेने अनुसरण करू शकतो। म्हणजे तो ब्रह्मांड व्याप्त परमात्म्यालाही ची उपासना करू शकतो किंवा तो निर्गुण निराकार ब्रह्म परब्रह्म तत्व जे आहे त्याचं सुद्धा तो अनुसरण करू शकतो, ज्याने प्रणव ओंकाराची उपासना केली असं त्याला प्राप्त होऊ शकतं। म्हणजे या मंत्राचा आशय असा आहे की या प्रश्नाचं उत्तरामध्ये महर्षी पिप्पलाद सांगतात की ओम ह्या अक्षराची त्याच्या लक्षभूत परब्रह्म पुरुषोत्तमाच्या बरोबर एकता आहे। म्हणजे त्या ओंकाराचं लक्ष काय आहे तर परमात्मा आहे, तो परब्रह्म पुरुषोत्तम आहे आणि त्या परब्रह्म पुरुषोत्तमाच्या त्या अंतिम तत्वाबरोबर हा ओंकार जो आहे तो एकच स्वरूप आहे। म्हणून पुढे म्हणतात की हे सत्यकाम, हा जो काही ओंकार आहे तो आपल्या लक्षभूत परब्रह्म परमेश्वरापासून अभिन्न आहे, तो भिन्न नाही, तो त्याच्याशीच एकरूप आहे। आणि ह्या कारणानेच हा ओंकारच स्वतः परब्रह्म आहे आणि तो त्या परब्रह्मापासूनच प्रगट झालेला आहे। आणि म्हणून विराट स्वरूप अपरब्रह्म सुद्धा तो ओंकारच आहे। केवळ याच एका ओंकाराचे जप स्मरण चिंतन करून त्याच्याद्वारेच आपल्या इष्टास मनुष्य प्राप्त करू शकतो। आणि असा इच्छिणारा विज्ञान संपन्न मनुष्य त्या परब्रह्म परमात्म्यास प्राप्त करू शकतो आणि या ब्रह्मांड रूप परब्रह्म परमेश्वरा सुद्धा तो प्राप्त करू शकतो। म्हणजे या ठिकाणी भाव असा आहे की जो मनुष्य परमेश्वराच्या विराट स्वरूप असणाऱ्या या जगताचे ऐश्वर्यमय असलेल्या कोणत्याही अंगास तो प्राप्त करण्याच्या इच्छेने जर ओंकाराची उपासना करत असेल तर तो आपल्या ह्या भावनेच्या अनुसार विराट स्वरूप परमेश्वराच्या कोणत्याही अंगास तो प्राप्त करू शकतो। आणि जो या अंतर्यामी असलेला जे परमात्मा, जो आत्मतत्व परमात्म तत्व जे पूर्ण ब्रह्म पुरुषोत्तम तत्व आहे त्याचं लक्ष म्हणजे त्याला समोर ध्येय ठेवून जो ही ओंकाराची उपासना करतो त्यांना हा परब्रह्म परमात्मा देखील अत्यंत निष्काम भाव असल्यामुळे त्याची उपासना ही अनासक्त निष्काम भावाने होत असल्यामुळे तो त्या परब्रह्म पुरुषोत्तमास देखील प्राप्त करून घेऊ शकतो। अशी ही बाब जी आहे ही आता पुढील मंत्रामध्ये ही जास्त विस्ताराने सांगितली आहे। तेव्हा पिप्पलाद ऋषी काय म्हणतात की ओंकार साधना साधीसुधी नाही आहे। ह्या ओंकार साधनेमध्ये
हे परब्रह्म आणि अपरब्रह्म. आता अपरब्रह्म म्हणजे आपण ज्या जगामध्ये राहतो, आपण जो काही व्यवहार करतो आणि या व्यवहारामध्ये अनेक गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या असतात. घरदार, फ्लॅट, 2 BHK, 3 BHK, स्वतंत्र बंगला, पुन्हा शेतीवाडी, काय पाहिजे ते. म्हणजे आता किती माणसाच्या इच्छा असतात ते विचार करा. आणि ओंकाराची साधना केल्यामुळे या सगळ्या ज्या काही इच्छा तुमच्या राहतात ना, या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या परिपूर्ण होतात आणि नंतर मनुष्य निष्काम होतो. आणि निष्काम झाला की तो मग त्या परब्रह्माच्या प्राप्ती करता योग्य होतो. आणि मग निष्काम भावाने ज्यावेळेस ओंकाराचा जो सोहम जप आहे, तो सोहम जप ज्यावेळेस तो करायला लागतो, त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने स्वरूपापर्यंत जातो. आणि स्वरूपाकडे गेल्यानंतर तो स्वतःमध्ये असलेला जो परब्रह्म परमात्मा आहे त्याचीही तो प्राप्ती करतो. अशा रीतीने त्याला दोन्हीही प्राप्ती होतात. ब्रह्मांडामधलं सगळं ऐश्वर, या जगतातलं सगळं ऐश्वर हेही प्राप्त होतं. आणि अंततः तो परब्रह्म परमेश्वराला देखील प्राप्त करू शकतो. असे हे दोन्हीची उपलब्धी त्याला होऊ शकते, असं ह्या द्वितीय मंत्रामध्ये इथे म्हटलेलं आहे. आता पुढे तिसऱ्या मंत्रात काय म्हणतात ते बघू आपण. स यद्येक आत्र अभिध्यायित स तेनैव संवेदित पूर्णमेव जगत्याभिसंपद्यते तम्रच्यो मनुष्यलोक उपनयन्ते स तत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नो महिमानम अनुभवति. अन्वय असा है कि सह यदि एकमात्रम अभिध्यायित सह तेन एव संवेदितः तृणम एव जगत्याम अभिसंपद्यते तम रुचः मनुष्यलोकम उपनयन्ते तत्र सह तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नः महिमानम अनुभवति. आता याची उपलब्धी सांगायला सुरुवात केलेली आहे की तो परब्रह्म परमेश्वराला आणि तो अपरब्रह्म ब्रह्मांडामध्ये असलेल्या ब्रह्मतत्वासहित ब्रह्मांडाला तो जेव्हा प्राप्त करतो तेव्हा त्याला काय काय त्याची उपलब्धी, त्याला काय काय फल प्राप्त होतं याचं हे वर्णन करायला या तिसऱ्या मंत्रापासून सुरू केलेलं आहे. तेव्हा या मंत्राचा जो शब्दशः अर्थ असा आहे की तो उपासक म्हणजे जो ओंकाराची उपासना करतो असा तो उपासक जर एकमात्राने युक्त ओंकाराच्या यथायोग्य ध्यान करेल. आता ओंकारामध्ये 3 मात्रा आहेत, त्यामध्ये अ, उ आणि म. त्यामुळे पहिली जी मात्रा ही अ मात्रा आहे. तेव्हा तो ह्या एकमात्रेने युक्त असलेल्या ओंकाराचे यथायोग्य ध्यान करेल तर तो या उपासनेचं आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रेरित केलेले असे शीघ्रच ह्या पृथ्वीमध्ये उत्पन्न होऊन जात असतो आणि त्यास ऋग्वेदाच्या ऋचा मनुष्य शरीर प्राप्त करून देत असतो. आणि तेथे तो उपासक तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धेने संपन्न होऊन त्या महिमेचा तो अनुभव घेतो. आता याचा आशय काय आहे आणि मग त्याच्यावरचं विस्तार आणि चिंतन. तेव्हा ओंकाराचं चिंतन करणारा जो कोणी मनुष्य आहे त्याला प्रथम विराट परमेश्वराचं भू, भुवः आणि स्वहा हे 3 लोक आहेत. एक भू म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर राहतो भूलोक, भुव हा म्हणजे अंतरिक्ष आणि स्वह हा म्हणजे स्वर्ग. भू जमिनीवर जो आहे ह्या भूलोकामध्ये मनुष्यलोक आहे, हा मर्त्यलोक आहे. भुवा हा अंतरिक्ष आहे, अंतरिक्षामध्ये पितर लोक आहेत, पितरगण आहेत, गंधर्वगण आहेत, राक्षसगण आहेत आणि अशा प्रकारे विभिन्न असे हे लोक या अंतरिक्षामध्ये म्हणजे भुवहामध्ये राहतात. आणि स्वहा हा म्हणजे तिसरं जे स्वर्गलोक, ज्या ठिकाणी सर्व देवदेवता ह्या अनंत लक्ष लक्ष वर्ष राहून अनंत प्रकारचं ऐश्वर्य आणि भोग भोगत असतात. असे हे 3 लोक म्हणजेच ह्या 3 लोकांनी बनलेला तो विराट परमात्मा. तेव्हा ह्या विराट परमेश्वरामध्ये हे जे भू, भुवः आणि स्वहा असे ज्या 3 रूपामध्ये जे त्या तिघेपैकी भूलोकांच्या ऐश्वर्यामध्ये जेव्हा तो आसक्त होऊन जातो तेव्हा त्याच्या प्राप्तीसाठी ओंकाराची उपासना तो करत असतो. म्हणजे कशाच्या प्राप्तीसाठी? या भूलोकामध्ये या पृथ्वीवर आपण अन्य गोष्टी पुष्कळ पाहत असतो
आणि आपल्याला अनेक इच्छा होत असतात की आपल्याला कमीत कमी 20-25 एकर जमीन पाहिजे, आपल्याला कमीत कमी चांगला बंगला पाहिजे, आपल्याला हे भरपूर ऐश्वर्य मिळालं पाहिजे, लोकांनी आपली प्रशंसा केली पाहिजे, सगळ्या लोकांमध्ये लौकिक झाला पाहिजे. अशा प्रकारच्या ज्या अनंत इच्छा या भूलोकाच्या संदर्भात आहेत, तर त्यांच्या त्या इच्छा आणि ते ऐश्वर्य प्राप्त करण्याकरता त्याला ह्या पृथ्वी लोकामध्ये यावं लागेल. म्हणजे ओंकार साधनेने तो जिथे कुठे असेल, म्हणजे कुठे स्वर्गात असेल किंवा अंतरिक्षात असेल, तर तिथून तो ह्या पृथ्वी लोकामध्ये त्या प्रथम मात्रेच्या उपासनेने तो यायला लागतो. तेव्हा ओंकाराची जी पहिली मात्रा जी आहे ती कशी आहे, तर ह्या 4 वेदामध्ये ऋग्वेद जो आहे तो ऋग्वेद ह्या पहिल्या मात्रेमध्ये आहे. अ, ओ आणि म. तर अ मात्रा जी आहे ते अ मात्रेमध्ये ऋग्वेद आहे आणि ती अ मात्रा ऋग्वेद जी आहे त्याचा संबंध कोणत्या लोकाशी आहे, तर भूलोकाशी आहे. म्हणून त्यांचा ऋग्वेद स्वरूपाशी संबंध येऊन त्यांचा पृथ्वी लोकाशी म्हणजे मानवाशी संबंध येतो आणि त्यामुळे त्याच्या चिंतनाने त्या साधकास ऋग्वेदाच्या ऋचा पुन्हा त्याच्यामध्ये प्रस्थापित होतात आणि मनुष्य शरीर मिळतं आणि मनुष्य शरीरामध्ये ऋग्वेद ऋचा सहित तो भूलोकामध्ये आपलं जीवन तो प्रारंभ करतो. तेव्हा अशा त्या नूतन मनुष्य जन्मामध्ये तो आता तपश्चर्या, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टीने सर्वथा संपन्न होऊन तो उत्तम सदाचार करणारा, असा उत्तम आचरण असणारा असा तो श्रेष्ठ मनुष्य बनून तो या भूलोकामध्ये जन्म घेतो आणि मग उपयुक्त असलेल्या सर्व ऐश्वर्याचा तो उपभोग घेतो. अर्थातच त्यास कुठल्याही नीच योनीमध्ये भटकण्याची स्थिती निर्माण होत नाही. तर या प्रथम मात्रेच्या उपासनेमुळे तो पुन्हा एकदा मनुष्य देह धारण करतो, पुन्हा एकदा या पृथ्वी लोकावर येतो आणि तो विविध प्रकारचं ऐश्वर्य त्याला प्राप्त होतं आणि मग तो मृत्यूनंतर मनुष्य होऊन पुन्हा शुभ कर्म करण्यास अतिशय समर्थ असा होतो आणि तेथे नाना प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो. असा या मंत्राचा एकंदरीत हा अर्थ आहे. तेव्हा ओंकार जो आहे, ओंकारामध्ये 3 मात्रा ज्या आहेत त्यामध्ये अ हे पहिलेच जे काय हे स्वर आहे. स्वर आणि व्यंजन आपण म्हणतो ना, तर स्वरामध्ये पहिला स्वर जो आहे तर तो अ आणि हे अ जे अक्षर आहे ना याच्यामध्ये असं सामर्थ्य आहे की इतर जे व्यंजन आहेत क, ख, ग असं ज्ञ पर्यंत जे काही व्यंजन आहेत ते व्यंजन मूलतः लंगडे असतात. हे तुम्हाला म्हणजे मुळाक्षर शिकताना तुम्ही शिकला असालच. तर त्यांना परिपूर्ण करता म्हणजे क अधिक अ क, म अधिक अ म, ल अधिक अ ल, म्हणजे क म आणि ल ह्याच्यामध्ये अ प्रत्येक अक्षरात जर मिळालं तर ते कमल होतं आणि मग कमल पुष्प म्हणून आपण त्याचं आकलन करतो. म्हणून प्रत्येक शब्दामध्ये जे अक्षर असतात ते अक्षर जे आहेत ही अ किंवा आ ह्या अक्षरांनी ते हे परिपूर्ण असतात आणि म्हणून त्या पूर्णतेचा विनियोग करून ही शब्दाची निर्मिती आणि शब्द जे आहेत हे आपल्याला त्या वस्तूचं प्रतीक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी गायनामध्ये सुद्धा जे काही 7 स्वर आहे ते सर्व स्वर सुद्धा या अ आणि आ या आकारामुळे ते स्वर निर्माण झालेले आहेत. म्हणून जेव्हा त्याचा आकार घेतला जातो तेव्हा आपण सा रे ग असं म्हणत नाही, तर त्याला आकाराच्या माध्यमातून त्याचं उच्चारण करतो आणि ह्याचं सगळ्याचं मूळ जर काही असेल तर तो ओंकाराचा नाद आहे. ओंकाराच्या नादातूनच हे संबंध ब्रह्मांड निर्माण झालं आणि हे त्रैलोक्य सुद्धा हे त्या ओंकाराच्याच नादाने झालं. तेव्हा इथे हा पहिला जो स्वर आहे त्याच्याबद्दल आपण म्हणतो की तो अ जो आहे हा अतिशय महत्वाचा असा स्वर आहे आणि त्यामुळे हे या ठिकाणी या पृथ्वीशी त्याचा संबंध येतो आणि पृथ्वीचा संबंध आल्यामुळे येथील सर्व जे ऐश्वर्य आहे ते मिळण्याच्या दृष्टीने तो सुयोग्य होतो. असं हे ओंकाराच्या पहिल्या मात्रेच्या उपासनेचं फळ सांगितलेलं आहे. आता पुढचा मंत्र काय ते बघूया. अथ यदि द्विमात्रेण मनसी संपद्यते
सो अंतरिक्षम यजुर्भीरु नियते सोमलोकम स सोमलोके विभूतिम अनुभूयः पुनरावर्तते. अन्वय असा की यथ यदि द्विमात्रेण अभिध्यायित मनसी संपद्यते यजुर्भिः अंतरिक्षम सोमलोकम उन्नीयते सह सोमलोके विभूतिम अनुभूय पुनः आवर्तते. परंतु अर्थ असा आहे आता याचा, आता पहिल्या मात्रेचा आपण पाहिला तर पुढच्या मात्रेबद्दल ते सांगतात की परंतु जर दोन मात्रेमध्ये ने युक्त असलेल्या ओंकाराचे उत्तम प्रकाराने जर ध्यान केले तर त्यामुळे त्यास मनोमय चंद्रलोकाची प्राप्ती होत असते आणि पुढे तो यजुर्वेदाच्या मंत्राद्वारे अंतरिक्षामध्ये स्थित असणाऱ्या चंद्रलोकाच्याही वरील दिशेने तो पुढे जात असतो आणि चंद्रलोकामध्ये तेथील ऐश्वर्याचा तर तो अनुभव घेतोच, पण तो स्वर्गलोकाच्या दिशेने त्या यजुर्वेदाच्या अध्ययनामध्ये तो 2 मात्रा पूर्ण केल्यानंतर तो स्वर्गलोकापर्यंत तो जातो, तिथले सर्व भोग भोगतो आणि परत एकदा भूलोकात येतो. म्हणजे याचा आशय असा आहे की जर साधक 2 मात्रावाल्या ओंकाराची उपासना करत असेल, अर्थात त्या विराट स्वरूप परमेश्वराची भूहू आणि भुवहा या मंत्राची अर्थात स्वर्गलोकापर्यंतचे जे ऐश्वर्य आहे त्याच्या इच्छेने आणि त्यांना लक्ष बनवून जर ओंकाराची उपासना करत असेल तर तो मनोमय चंद्रलोकाची प्रथम प्राप्ती करतो आणि त्यास मग यजुर्वेदाच्या मंत्रास अंतरिक्षाच्याही वरील दिशेने म्हणजे प्रथम चंद्रलोकामध्ये तो पोचल्या जातो आणि त्यानंतर त्या विनाशशील म्हणजे विनाशशीलच म्हटलंय की जरी तो लक्ष वर्ष जगला तरी पुढे पुण्यक्षीण झाल्यानंतर त्याला पुन्हा अधद दिशेने यावं लागतं. म्हणून त्या विनाशशील स्वर्गलोकात नाना प्रकारच्या ऐश्वर्याच्या उपभोगाचा अनुभव घेऊन तो आपल्या पुण्याचं क्षय होईपर्यंत तिथे राहतो आणि एकदा पुण्य क्षीण झालं सगळं की त्यानंतर पुन्हा एकदा तो ह्या मृत्यूलोकात येऊन जातो आणि त्यास आपल्या पूर्वकर्माच्या अनुसार मनुष्य शरीर अथवा त्यापेक्षाही निम्न स्तरातील देह मिळतो, कारण तो त्या स्वर्गामध्ये कुठल्या प्रकारचं कर्म करतो हा त्याचा विषय आहे. आणि म्हणून अशा प्रकारे स्वर्गलोकातून तो पुन्हा एकदा या मनुष्य लोकात येतो. म्हणून या ठिकाणी आपण हे पाहतो की जो अभ्यासक अ आणि उ असे दोन्ही इथे मात्रा आलेले आहेत. आता उ जो विषय आहे ना, उ म्हणजे आपण पोथीमध्ये पण पाहिला असेल, आता तुम्ही पोथी वाचायला सुरुवात केलेली त्याच्यातही तो उल्लेख आहे की उ म्हणजे उमा, ही शिवाची उमा म्हणजे ही शक्तीच्या स्थितीत तो जातो आणि तो यजुर्वेदाचा अभ्यासक बनून तो त्याच्या अत्यंत तेजाने तो चंद्रलोकात पुढे जातो आणि नंतर तेथे उपभोग्य असलेल्या सगळ्या गोष्टीचा उपभोग घेतो आणि पृथ्वीवर पुन्हा एकदा परत येऊन थोर कुळी त्याचा जन्म होतो. तेव्हा उ ह्या स्वराचा अर्थ असा आहे की उमेश, उ शंकराची उमा किंवा ब्रह्म असाही त्याचा अर्थ आहे, कारण ऊर्जेनेच त्या ब्रह्मतत्वापर्यंत जातो. तेव्हा हा जप म्हणजे ब्रह्माचीच उपासना आहे आणि पुन्हा परत येतो तर त्याची वाटचाल निश्चिंतपणे परब्रह्माच्या दिशेनेच होत असते. पण मधली काय प्रगती त्याची ही विशेष काहीतरी अनुभव देऊन त्याला पुन्हा एकदा ह्या पृथ्वीवर का पाठवते, तर तो जोपर्यंत पुण्यशील मनुष्याचा देह धारण करत नाही तोपर्यंत ओंकाराचे 3ही मात्रा सहित जप हा परिपूर्ण होणार नाही आणि तो परिपूर्ण झाल्यावर पुढे तो ब्रह्मतत्वामध्ये कसा लीन होतो हे पुढच्या मंत्रामध्ये दिलेलं आहे. म्हणून तो स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा तो पुनश्च तो पृथ्वीवर येतो आणि तो उच्च कुळामध्ये त्याचा जन्म होतो आणि उच्च कुळातल्या त्या जन्मानंतर तो पुन्हा एकदा ओंकाराचा तो उपासना करतो. म्हणजे ओंकाराच्या उपासनेमध्ये किती टप्पे सांगितले की पहिले अ म्हणजे एक मात्राचा अभ्यास करताना तो पृथ्वीवरच सर्व गुण संपन्न आणि सर्व ऐश्वर्य भोगणारा होतो. अ आणि ओ म्हणजे तो स्वर्गलोकात पर्यंत जातो, तिथलं सगळे भोग घेऊन तिथे पुण्य क्षीण झाल्यानंतर पुन्हा एकदा
हा पृथ्वीवर येतो. इथपर्यंत त्यांनी ही कथा सांगितली. आता पुढचा मंत्र काय म्हणतोय ते बघा. मंत्र 5वा. यह पुनरेतम त्रिमात्रेणुम ओम इत्येतेनै वारक्षेण परम पुरुषम अभिध्यायित स तेजसी सूर्ये संपन्नः यथा पादोदरस्तुत्या विनिर्मुच्यत एवं हवैस पांपना विनिमुक्तः स सामभिरु उन्नयते ब्रह्मलोकम स एतस्मात् जीवन घना परात्पर पुरुषयम पुरुषमीक्षते तदेतौ श्लोक भवतः. अन्वय असा याचा की पुनः यह त्रिमात्रेण ओम इति एतेन अक्षरेण एव एतं पुरुषम अभिध्यायित सह तेजसी सूर्यसंपन्नः यथा पदोधरः त्वचा विनुर्मुच्यते एवं ह वै सह पांपना विनुर्मुक्तः सह सामभिः ब्रह्मलोकम उन्नीयते सह एतस्मात् जीवधनात् परात परम पुरुषम ईक्षते तत् एतौ श्लोकौ भवतः. आता याचा शब्दशः अर्थ घेऊन आपण विस्ताराने चिंतन करू. तेव्हा या ठिकाणी या मंत्रामध्ये असं म्हटलंय की पुढे जो 3 मंत्रवाला जो ओंकार रूप आहे आणि त्या अक्षराच्या द्वाराच या परमपुरुषाचे निरंतर जो ध्यान करत असतो तो सिद्धपुरुष त्या तेजोमय सूर्यलोकात जातो आणि ज्या प्रकारे सर्प त्याच्या कातेपासून वेगळा होऊन तो पुनश्च नूतन चैतन्यमय जीवन जगत असतो, अगदी त्याच प्रकाराने तो सिद्धपुरुष सर्व पापापासून सर्वथा मुक्त होऊन जातो आणि त्यानंतर सामवेदांच्या श्रुतीद्वारे तो अंतिम ऊर्ध्व दिशेमध्ये जाऊन तो ब्रह्मलोकामध्ये त्याला तो घेऊन जात असतो आणि तो या जीवन समुदाय रूपी परतत्वापेक्षाही अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या त्या अंतर्यामी परमपुरुषोत्तमास साक्षात करून घेत असतो. असे या विषयाचा हा आशय आहे आणि ह्या संदर्भामध्ये अंतिम पुढचे 2 श्लोक दिले आहेत असा ह्या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा आशय काय आहे हे आपण बघू आणि थोडंसं चिंतन करू की या मंत्रामध्ये पुन्हा शब्दाच्या प्रयोगाने असं सूचित केलं आहे की उपर्युक्त विवेचनाच्या अनुसार ह्या इहलोकातील व स्वर्गलोकातील ऐश्वर्याच्या इच्छेने अपरब्रह्मास लक्ष बनवून ओंकाराची उपासना करणाऱ्या साधकाद्वारे अन्य विलक्षण साधकांचे वर्णन केले गेले आहे. कसे तर ते उपासनेचा सर्वोत्तम प्रकार हाच आहे की असा भाव प्रगट करण्यासाठीच या मंत्रामध्ये सुरुवातीला यदी पदाचा प्रयोग देखील केला गेला नाही. कारण त्या यदी म्हटलं की त्याला अल्टरनेट काही विकल्प असतात. कारण या ठिकाणी अन्य कोणताच विकल्प नाही म्हणून या ठिकाणी यदी या शब्दाचा प्रयोग केलेला नाही. तर या मंत्रामध्ये असं देखील स्पष्ट रूपाने दाखवले गेले आहे की ओंकार त्या परब्रह्माचेच नाम आहे आणि त्याच्याद्वारेच त्या परब्रह्माची उपासना केली जाऊ शकते असं या मंत्रामध्ये सांगितलं आहे की जो कोणी साधक या 3 मात्रावाल्या ओंकार स्वरूप अक्षराद्वारा परब्रह्म परमेश्वराची उपासना करत असतो तो ज्याप्रमाणे सर्प त्याच्या कातीपासून अलग होऊन चैतन्यमय जीवनास प्राप्त करतो अगदी त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या कर्मबंधनापासून मुक्त होऊन सर्वथा निर्विकार होऊन जातो. त्यासच सामवेदाचे मंत्र हे तेजोमय सूर्यमंडलाकडे घेऊन जात असतात आणि पुढे तो सर्वोपरी ब्रह्मलोकामध्ये पोहोचून देत असतो. असा तेथे तो जीव समुदाय रूप चेतन तत्वाने अत्यंत श्रेष्ठ अशा त्या परब्रह्म पुरुषोत्तमास प्राप्त होऊन जातो आणि तो संपूर्ण जगतास आपल्या शक्तीच्या अत्यल्प अंशानेच तो धारण करून घेत असतो आणि समग्र विश्वास तो व्याप्त होऊन राहतो. अशा या विषयास स्पष्ट करणारे हे 2 पुढील श्लोक आहेत. असा हा 5वा मंत्र आपण पाहिला तेव्हा याचं चिंतन असं आपल्याला करता येईल की हे ज्या काही 3 मात्रा आहेत ओंकाराच्या या तिन्ही मात्राचं ज्यावेळेस उपासक त्याच्या तिन्ही मात्राचं ज्यावेळेस ती समोर ठेवून तिन्ही मात्रावर ती उपासना करतो त्यावेळेस तो सामवेदाच्या तेजामुळे
तो सूर्यासारखा तेजस्वी होतो आणि ज्याप्रमाणे साप काट टाकतो ना त्याचप्रमाणे तो सर्व पाप टाकतो. कुठल्याही पापाचं बंधन त्याला राहत नाही आणि म्हणून तो ब्रह्मलोकामध्ये घेऊन गेल्या जाऊ शकतो आणि सर्व सृष्टीहून अत्यंत भिन्न अशा त्या पुरुषास तो पाहत असतो. म्हणजेच परब्रह्म परमेश्वरास तो पाहतो आणि म्हणून या तीन मात्रा एकत्र करून ओंकाराची उपासना करायची असते. तेव्हा ही उपासना केली तरच तो शुद्ध होतो, तरच तो सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी होतो आणि तरच तो सर्पाने काट टाकल्यानंतर चैतन्यमय जीवन जसं त्यांना प्राप्त होतं तसं ही पापाची कात तो टाकतो, पूर्वकर्माच्या बंधनाची सर्व काट टाकतो आणि तो ब्रह्मलोकामध्ये सामवेदाच्या अत्यंत तेजामुळे ब्रह्मपद प्राप्त करण्याकरता तेथे जातो आणि तो ब्रह्मपदावर आरुष्ट होतो. असं या म्हणजे ओंकार ह्या उपासनेचं एवढं श्रेष्ठत्व आहे. म्हणजे आधी पृथ्वीवरचं वैभव आहे, नंतर स्वर्गाचं वैभव आहे आणि त्याच्यानंतर शेवटी ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याकरता ब्रह्मलोकात जाणं आहे आणि परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होणं आहे. असे हे तीन टप्पे या एक एक मात्रानंतर ह्या अ उ आणि म ह्या अशा प्रकारे एक एक मात्रानंतर हे त्याला उपलब्धी होते. असा हा थोर ओंकार जो आहे तो ओंकाराची ही उपासना आहे. तेव्हा आता हे निष्कर्षपद पुढचे दोन मंत्र काय म्हणतात ते बघू आपण. तिसरो मात्रा मृत्युमत्या प्रयुक्ता अन्योन्य सक्त अनविप्रयुक्त क्रियासु बाह्य अभ्यंतरम अध्यामासु सम्यक प्रयुक्तासु न कंपते ज्ञः. अन्वय असा आहे की तिस्त्रः मात्राः अन्योन्यसक्ताः प्रयुक्ताः अनविप्रयुक्ताः मृत्युमत्याः बाह्याम् अभ्यंतरम अध्यम आसु क्रियासु सम्यक प्रयुक्तासु ज्ञः न कंपते. अर्थ याचा असा आहे, याचा या अन्वयाचा शब्दशः अर्थ असा आहे की आता ह्या ओंकाराच्या ज्या तीन मात्रा आहेत अ उ आणि म अशा या तीन मात्रा आहेत त्या एक दुसऱ्या संयुक्त करून, संयुक्तच असतात त्या, तर संयुक्त असलेले पाहून त्याच्याशी प्रयुक्त करण्याचा आपल्या उपासनेद्वारे केलेला प्रयत्न, त्या पृथक पृथक एक एक ध्येयाचे चिंतनामध्ये यांचा प्रयोग केला जावा आणि दोन प्रकारानेच मृत्यूयुक्त असतात, बाहेर मध्ये आणि त्याच्या मधोमध असे असे दोनच आहेत भाग. आणि क्रियेमध्ये पूर्णतः या मात्रांचा प्रयोग केला गेल्यावर त्यानंतरच त्या परमेश्वरास जाणणारा ज्ञानी हा अत्यंत दृढ, एकनिष्ठ आणि अविचलित असा तो राहतो, असा या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा आशय असा आहे की ह्या मंत्रामध्ये असा भाव दाखविला गेला आहे की ओंकार वाच्य परब्रह्म परमेश्वराचं हे जे जगतरूप विराट स्वरूप आहे, अर्थात जे काही पाहण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, समजण्यामध्ये येत असतं ते ह्याचे वास्तविक परम अविनाशी स्वरूप नसते. म्हणजे आपण जे जे दृश्य पाहतो ना ते दिसणारं दृश्य हे परमेश्वराचं अविनाशी स्वरूप नाही. कारण दिसणारं दृश्य हे परिवर्तनशील आहे, उत्पत्ती स्थिती लय या प्रवाहामध्ये प्रवाहित होणार असं ते असल्यामुळे आणि परमात्मा अविचल आहे, त्यामुळे त्या दृश्यमान जगतामध्ये, दृश्यमान ब्रह्मांडामध्ये ते अविनाशी स्वरूप परमात्म्याचं पाहता येणार नाही. कारण ते दृश्यमान जे आहे हे परिवर्तनशील आहे आणि त्यामुळे ह्यामध्ये राहणारा जो जीव आहे तो देखील अमर होऊ शकत नाही. जीवाची तरी काय स्थिती आहे? आपण पूर्ण जीवनाचा अभ्यास केला तर आणि त्या जीवात्म्याची जर आपण स्थिती पाहिली तर तो जीवात्मा ह्या प्रकृतीमध्येच आसक्त असतो, या जगतातच तो आसक्त असतो. जे जग हे अखंड मृत्यूच्याच दर्शन देत असतं आणि म्हणून हा जीवात्मा सुद्धा अमर होत नाही. तो जरी उंचीच्या उंची म्हणजे अशा श्रेष्ठात अतिश्रेष्ठ देह जरी त्यांनी प्राप्त केला असला आणि तरीही पण तो जन्ममृत्यूच्या चक्रापासून कधीही सुटू शकत नाही. त्याचे एक अंग पृथ्वीलोकाची अथवा पृथ्वी आणि अंतरिक्ष या दोन्ही लोकांची अथवा तीनही लोकांस मिळून
संपूर्ण जगताची अभिलाषा ठेवत तो जरी उपासना करत असला, ज्याचे ह्या जगताच्या आत्मरूप परब्रह्म पुरुषोत्तमाच्या दिशेने मात्र त्याचं लक्ष नसते आणि त्यास हे ज्ञान प्राप्तच होऊ शकत नाही, आणि त्याच कारणामुळे तो पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूमध्ये त्याचं भ्रमण चालू असतं, तेव्हा त्या परमात्म्यास तोच साधक प्राप्त करू शकतो जो आपल्या देहाच्या बाहेर मध्ये आणि शरीराच्या मधोमध असलेल्या हृदय देशामध्ये आणि त्याच्याद्वारे केली जाणारी बाहेरील आतील व मधोमध स्थानी केल्या जाणाऱ्या संबंध क्रियेमध्ये सर्वत्र ओंकाराच्याच वाच्यार्थाने एकमात्र त्या परब्रह्म पुरुषोत्तमास व्याप्त झालेला आहे असं जो पाहतो आणि ओंकारद्वाराच त्या परमात्म्याची तो उपासना करत असतो, त्यांनाच प्राप्त करण्याची अभिलाषेने ओंकाराचा जप स्मरण आणि चिंतन ते करत असतात. तो ज्ञानीच परमात्म्यास प्राप्त करून घेत असतो आणि एकदा परमात्म्यास त्यांनी प्राप्त केलं तर तो कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही. लक्षण पण सांगितलं त्यांनी की कोण परमात्म्यास प्राप्त करतो आणि ज्यांनी परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर त्याची स्थिती काय असते. म्हणजे ह्या कितीही तुम्ही धन, कितीही ऐश्वर्य, संपदा, सत्ता हे कितीही जरी प्राप्त केलं तरी हे नाशवंत आहे, आणि अविनाशी परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर ओंकाराच्या तिन्ही मात्रेचं तुम्ही उपासना करून तो परब्रह्म परमेश्वराकडेच लक्ष ठेवून तुम्ही संपूर्ण अनासक्त निष्काम व्हाल आणि ह्या पृथ्वीवरचं, अंतरिक्षातलं आणि त्या स्वर्गातलं सगळ्या भोगापासून तुम्ही जेव्हा निष्काम व्हाल त्याच वेळेस तुमची तिन्ही मात्रेतील उपासना होऊन सामवेदाच्या या चिंतनाने, आता सामवेद का सांगितला हो, आता हे 3 वेद आपण पाहिले की पहिला ऋग्वेद हा पृथ्वीशी संबंधित आहे, यजुर्वेद जो आहे तो स्वर्गाशी संबंधित आहे, आणि सामवेद जो आहे तो ब्रह्मतत्वाशी, परब्रह्म परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी आहे. तेव्हा त्या सामवेदाचं महत्व असं की सामवेदातून साम्य अवस्था येते. त्याच्या नावातच साम असा शब्द आहे. साम म्हणजे साम्य अवस्था, आणि ते छंदात्मक आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एक लय आहे. त्याच्यामध्ये जी लय निर्माण होते आणि जे स्पंदन निर्माण होतात त्या स्पंदनामध्ये अतिशय डायनामिक इक्विलिब्रियम, ज्याला असं म्हणू की आपण तो अत्यंत वेगवान असूनही संतुलित आहे, शांत आहे, आपल्या केंद्रस्थानावर आहे, आणि आपल्या संबंध भोवताली तो प्रचंड संबंध ब्रह्मांडामध्ये तो प्रचंड वेगाने कार्य करत आहे, पण आपल्या केंद्रस्थानी तो शांत आहे. अशी उपलब्धी केवळ सामवेदाने प्राप्त होते, कारण त्यात स्वर आहेत, त्यात गानशक्ती आहे, गांधर्व विद्या आहे, आणि त्या विद्येनेच तो आपल्या स्वतःशी तो एकरूप होऊन स्वरूपामध्ये स्थित होऊन तो त्या ठिकाणी परमेश्वराशी अनुसंधान साध्य करण्याकरता तो पूर्णपणे सक्षम होतो. म्हणून इथे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याचाही उल्लेख मागे आपण केला होता, त्याच्याशी संबंधित आहे की त्या तिन्हीचा संबंध या 3 मात्रेशी आहे. हे आपण पाहिलं होतं की ह्या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे म्हणजे ही ब्रह्मस्थिती आहे. म्हणून ओंकारामध्ये त्या अ, उ आणि म, आता या म जो आहे तो सामवेदाची प्रारंभ आहे, अ जो आहे तो ऋग्वेद आहे, उ जो आहे तो यजुर्वेद आहे, आणि म म्हणताना आपण अनुस्वाराकडे चाललोय. ओंकारामध्ये अर्धचंद्र आणि अनुस्वार आहे. त्या अनुस्वारामध्ये ही स्वरूपाकडे जाण्याची स्थिती आहे, आणि त्या अनुस्वाराकडे जाण्याकरता म या शब्दाचं उच्चारण केलेलं आहे. म्हणजे प फ ब भ म याच्यामध्ये प वर्गामध्ये म ही जी आहे ही त्या अनुस्वाराकडे जाण्याची स्थिती आहे, आणि तिथे गेला की तो निर्भय झाला, आणि मग तो ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन तो ब्रह्मलोकामध्ये जातो. अशा रीतीने हा 6वा मंत्र झालेला आहे. आता 7वा मंत्र जो आहे तो याचंच पूर्ण शेवटी त्यांनी अंतिम त्याचा निष्कर्ष सांगून हा प्रश्न आहे तो संपवलेला आहे. तर तो 7वा प्रश्न आपण पुढच्या रविवारी पाहूया, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा भाग जो आहे म्हणजे शेवटचा प्रश्न 6वा प्रश्न, त्याच्यावर आपण नंतर विस्ताराने चिंतन करूया. आता
पुढच्या रविवारी मात्र स्वामी प्रगट दिन असल्यामुळे पुढच्या रविवारी आपला कार्यक्रम होणार नाही. तरीही तुम्हा सर्वांना हे आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रोग्राम हा स्वामी प्रगट दिनाचा तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि त्या झूममध्ये सुद्धा आम्ही ती लिंक पाठवायला सांगू. तेव्हा तुम्ही सर्व लोक जे आहेत हे पुढच्या रविवारी माझं प्रवचन त्या हॉलमध्ये होणार आहे आणि त्यामध्ये स्वामी प्रगट होण्याचं सर्व रहस्य हे त्या प्रवचनात येईल. तेव्हा सर्वांनी आवर्जून त्या प्रवचनाला यावं आणि त्याच्या पुढच्या रविवारपासून पुन्हा हा प्रश्न उपनिषद आपला चालू राहील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.